नमस्ते, मी प्रवीण. आज आपण रेनो 15 प्रो मिनी आणि विवोचा V70 इलिट याचं कंपॅरिझन बघणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल, रेनो 15 प्रो मिनी मध्ये 200 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिलेला आहे. कॉम्पिटिशन मध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या फोटोची क्लॅरिटी ही तुम्हाला 200 मेगापिक्सल मधून चांगली मिळणार आहे. या व्यतिरिक्त हा जो सेन्सर वापरलेला आहे तो हा फ्लॅगशिप ग्रेड सेन्सर आहे. त्यानंतर पोर्ट्रेट कॅमेराबद्दल जर बोलायला गेलं तर 50 मेगापिक्सलचे कॅमेरे दोन्ही स्मार्टफोन मध्ये येतात, परंतु ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये जो कॅमेरा येतो तो 3.5x टेलिफोटो लेन्स संगत येतो आणि विवो V70 इलिट मध्ये जो कॅमेरा येतो तो 3x मध्ये येतो. त्यामुळे बेटर पोर्ट्रेट्स तुम्हाला रेनो 15 प्रो मिनी मध्ये मिळणार आहेत. आता अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, तर अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा रेनो 15 प्रो मिनी मध्ये 50 मेगापिक्सलचा आहे. विवो V70 इलिट मध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला व्लॉगिंग करायला वगैरे आवडत असेल तर रेनो 15 प्रो मिनी मध्ये तुम्हाला 4K 60 FPS HDR अल्ट्रा स्टेडी व्हिडिओ तुम्ही शूट करू शकताय. या व्यतिरिक्त मल्टी फोकल लेन्थ तुम्ही स्विचिंग करू शकताय. सिमलेस स्विचिंग दिलेलं आहे, म्हणजेच काय, रिअर साइड वरून फ्रंट साइडला तुम्ही कॅमेरा स्विच करू शकताय, ते पण 4K 60 FPS ला. असा कोणताही फीचर कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला नाही मिळत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोन्ही कॅमेरा मधले जर एआयचे फीचर्स जर आपण कंपॅरिझन केले तर दोन्ही कॅमेरामध्ये एआयचे फीचर्स चांगले आहेत, परंतु ओप्पो मध्ये जे एआयचे फीचर्स आहेत त्यांची क्वांटिटी जास्त आहे. या व्यतिरिक्त इफेक्टिव्ह एआयचे फीचर्स ओप्पो मध्ये तुम्हाला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचा परफॉर्मन्स, तर परफॉर्मन्सच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर रेनो 15 प्रो मिनी मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 चा प्रोसेसर असतो. कॉम्पिटिशन मध्ये 8S Gen 3 चा प्रोसेसर दिलेला आहे. या दोघांचा अंतुतू स्कोर जर तुम्ही पाहिला तर ओप्पोचा अंतुतू स्कोर हा 20.9 लाख इतका आहे, तर कॉम्पिटिशनचा अंतुतू स्कोर हा 18.9 लाख आहे. तर जर तुम्ही पबजीचे शौकीन असाल तर पबजी 120 FPS ला ओप्पो मध्ये सपोर्ट होते, तर कॉम्पिटिशन मध्ये 90 FPS ला पबजी सपोर्ट होते.